फोंडेजींना मी जेव्हाही काय काम सांगते ना ते सगळं काम बिघडून टाकत मला. तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लाडके भाऊजीने दिलेले गुलाबजाम छान आहे. मिस्टर फोंडे चहा घ्या. मोबाईल में व्यस्त आम कृष्णारी. आम किती सुटलाय मोबाईल वर बोलून बोलून. छान घट्टपणा आणि तरी पण येते. आमचं नवीन घर आवडलं का? मी एवढं बनवलं आणि ते जेवण नाही करत आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आता आणि मी आज स्वयंपाक नाही करत. आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि आज आमच्याकडे स्पेशल पाहुणे पण आलेले आहेत, त्याच्यामुळे मी आज नाश्ता बनवत आहे. आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे पावभाजी. तर इथं कढईमध्ये पावभाजीचा मसाला तयार करत आहे मी. कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे आता मी. कांदा एकदम बारीक चिरलेला आहे. आता कांदा चांगला लालसर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे अद्रक आणि टोमॅटो. इथं टोमॅटो चिरत आहे. फोंडेजी इथं काय म्हणतात ते, अरे रे फोंडेजी राम, अहो काय रस्ताच केला, बंद करा, स्टॉप करा. बाप रे बाप, सगळ्या भाज्यांचं सूपच बनवलं फोंडेजीने. कमाल आहे. अहो एवढं कोण करतं फोंडेजी, एवढं कोण करतं? ती आमटी झाली हो आमटी. राम मी क्या करू. सांगितलं ग्रँड कर, किती वेळ कर म्हणली करे. हे भगवान, अहो आता आमटी सूप पिल्यासारखं झालं. हे काय खरं ना रे देवा, श्री कृष्ण भगवान, मैंने क्यों इनको बोला ये ब्लेंड करने के लिए. अहो थोडंसंच करायचं तो ब्लेंड. फोंडेजींना मी जेव्हाही काय काम सांगते ना ते सगळं काम बिघडून टाकत माझं. मी त्यांना म्हणलं फक्त थोडंसं ब्लेंड करा पावभाजीसाठी, म्हणजे थोडंसं. मुलांना जास्त भाज्या अशा अख्ख्या राहायला आवडत नाहीत, म्हणून म्हणलं हलकंसं ब्लेंड करा. तर फोंडेजीने बघा नाही तर सूपच बनवून ठेवलंय भाज्यांचं. आज ना आता आम्ही अनोखी पावभाजी खाणार आहे असं वाटतंय मला. रसा पावभाजी खाणार आहे. जसं मिसळीचा रसा असतो ना तसं आता पावभाजी रसा खाणार आहे आम्ही. चला आता कांदा सुद्धा लालसर भाजला गेलेला आहे आणि आता याच्यामध्येच बारीक चिरलेला टोमॅटो घालते आणि इथं अद्रक पण खिसलेला आहे मी. हे अद्रक आणि टोमॅटो एकत्र घालते. क्या ही करे, ऐसी कौन पावभाजी खाता है पतली वाली. चला टोमॅटो चांगला आता मॅश झालेला आहे. आता याच्यामध्येच मी घालत आहे हळद, मीठ आणि मसाला जो मी वापरते तो. मी एक्स्ट्रा पावभाजी मसाला नाही घालत कधी, मिसळीमध्ये सुद्धा नाही आणि पावभाजीमध्ये सुद्धा नाही. घरातलाच मसाला वापरते मी. चल याला पण चांगलं मिक्स करायचं आहे. हळद, मीठ, कांदा, टोमॅटो सगळा मसाला छान मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये हे पाणी ओतायचं आहे सूपचं, व्हेजिटेबल सूपचं. हे बघा कढई फुल भरलेली आहे सूपच्या पाण्याने आणि एवढं पाणी उरलेलं आहे. मग मी आता काय करते, कढई मधली पावभाजी ह्या हंडीमध्येच होते आणि हंडीच उकळायला ठेवते, म्हणजे हंडीतली पावभाजी उकळायला ठेवते. चला आता सगळी पावभाजी मी हंडीमध्ये उकळायला ठेवलेली आहे. आता एक 5 ते 10 मिनिटं चांगली उकळू देते, म्हणजे चांगला कलर येईल पावभाजीला. आणि आत्ता ते फोंडेजी देवपूजा करत आहेत. आज स्वच्छ मंदिर पुसून घेत आहेत आणि आज माझ्या भाच्याचा तिथीनुसार जन्मदिवस आहे. तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा भाचा आणि मला चाललेला आहे पावणाला. चला आता पावभाजी सुद्धा बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आणि चांगला कलर आलेला आहे. आणि इथं मी सॅलड तडका पण केलेला आहे, म्हणजे गाजर, त्याच्यानंतर बीट, कांदा सगळं बारीक चिरलेलं आहे आणि त्याला तडका दिलेला आहे जिरं, मोहरी आणि हिरवी मिरचीचा. आणि इथं लिंबू, कोथिंबीर पण चिरून ठेवलेली आहे. आणि आत्ता फोंडेजी आरती करत आहेत देवांची. आज प्रथमेश भाष्याचा तिथीनुसार जन्मदिवस आहे, त्याच्यामुळे मी त्याचा आज औक्षण करत आहे. आज योगायोगाने तो आमच्या घरी आलास आणि त्याची जन्मतिथी आहे पौर्णिमा तिथी, म्हणजे राखी पौर्णिमेच्या नंतर दुसऱ्या दिवशी जन्मलाय, तेव्हा पण पौर्णिमाच होती. आज पण पौर्णिमाच आहे. चलो औक्षण कर लेते बच्चे का. टोपी नेटला टोपी नेटला उलटी घातली का. दादू माझा पाव भाजत आहे, पाव शेकत आहे बटर. त्याचे लक्ष आमच्याकडे पण आहे. चलो स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षे अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. मुंह मीठा करो. तू दीर्घायुष्य हो, तुला निरोगी आयुष्य लाभो हीच माझी श्रीकृष्णाची प्रार्थना आहे. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000.
पुष्पवृष्टी, फुल बरसाव. तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिनों 50,000, साल के दिनों 50,000. चला पाया पडा आत्याच्या. बोलना पडता है. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा. हे बघा किती सुंदर पाया पडला. धन्यवाद. जा आता सगळ्यांच्या अगोदर देवाच्या पाया पड आणि नंतर सगळ्यांच्या पाया पड. सगळ्यांच्या म्हणजे पप्पाच्या, मामाच्या. राहू दे मी गोळा करते. राहू दे. अच्छा दिखताय बेटा ये. पाया पड. बापरे, आज जेवायला काय काय? अरे खूप आहे. पावभाजी, लाडके भाऊजीने दिलेले गुलाबजाम हे आहेत. आणि आज मला वाटतं की आमचं जेवण आणि नाश्ता एकत्रच होत आहे. एकत्रच होते. कारण बरोबर. 11 वाजून गेलेले आहेत. हो. क्या कर सकते. लेट उठे लेट. कसं आहे पावभाजी? कसं आहे? एक नंबर. काय म्हणतो एकदम तुमच्या काय ते? आणि सॅलड भरपूर खावा. विसरलो पण सोलापूरची पार्क वरची. हा छान आहे. वाह. धन्यवाद आपका. खाओ अभी पेट भर के खाओ पावभाजी. लिंबूला पिळलं आहे पिळाय ना चांगलं असतं. सॅलड भरपूर खा, चांगलं असतं. लिंबू पिळला. लिंबू ते पिळायला गेलो पडलं त्यात टाकलं. नंतर करायचं त्यांनी लय लिंबू आवडत झालं असेल. नाही हो बरोबर चला, हे बघा. पिळलं सर. तुम्ही पण या स्वादिष्ट पावभाजीचा आनंद घ्यायला. स्वादिष्ट नाश्ता झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आता मी सगळ्यांसाठी चहा ठेवलेला आहे. आणि या चहामध्ये मी घातलेला आहे गवती चहाची पानं आणि अद्रक आणि गवती चहायुक्त चहा तयार झालेला आहे. आता सगळ्यांना देते चहा. चहा थोडासा सांडलेला आहे कपामधून. हाँ जी फोंडूजी, चाय लीजिए. चाय. मिस्टर फोंडे चहा घ्या. मोबाइल में व्यस्त, वो भी मोबाइल में व्यस्त, और ये भी लीजिए चाय और पानी. नुसतं खाय प्यायचं दाखवते तुम्ही, दुसरं काही दाखवत नाही. खाना पीना ही जीवन है फोंडे जी. प्रथमेशा चाय पिएगा पुत्र? नहीं, ठीक है. चाय कैसी बनी है? छान झालंय का? अद्रकचा चहा. फोंडे जी, हे राम, इनको कोण समजाय आणि तुला पण कोण समजवेल. फोन सोडून थोडा वेळ थांबावं, थोडा वेळ वेगळं काहीतरी खेळ खेळावं. तात काढून घे ना, एक्स्ट्रा वाढलेला आहे बघा हा. काढा, आत्ताच काढा, कोळा आहे तोपर्यंत. जावा जावा जावा. फोंडेजी, प्रथमेश भाचा आणि भाऊ आमच्या नवीन घरी चाललेले आहेत. आज पहिल्यांदा आमचं नवीन घर बघायला चाललेलं आहे प्रथमेश भाचा. बघून ये. हे तर कुठे बघितलं? शिरीषनी पण नाही बघितलं. जाओ देखे आवाज जब तक मैं खाना बना के रखती हूँ. चला आता अगोदर कपडे मशीन लावते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायला सुरुवात करते. आणि आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे चपात्या आणि मटकीची भाजी. कोण आलंय आणि किती वेळा बेल वाजवतोय? रुको रुको जरा, लबाड बच्चा आ गया. आओ पधारो. अरे कमाल आहे रे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं, दादू आणि मणा स्वाध्यायाच्या पथनाट्याच्या प्रॅक्टिसला गेलेले आणि आत्ता आलेले आहेत चक्क 2 तासानंतर. भूक लागली का? तहान लागली का? मला वाटलं पावभाजी जिरली. मनाने कमी खाल्लेलं. थंड पाहिजे ना, खूप गरम होते. आज असं वाटतं की जोराचा पाऊस पडणार आहे, कारण वातावरणामध्ये थोडंसं दमटपणा आहे, गरमी जास्त आहे. पण बाहेर हलकं ऊन पडलेलं आहे आणि आकाश सुद्धा निळसर दिसत आहे. चला आता कपडे तर मशीन लावलेले आहेत, आता स्वयंपाक करून घेते. आता मी मटकीची भाजी बनवत आहे. मटकीची भाजी बनवण्यासाठी मी फोडणीला घातलेलं आहे जिरं, मोहरी आणि कांदा. कांदा आता छान लालसर भाजला गेलेला आहे. आणि आता याच्यामध्ये घालायचं टोमॅटो. मी थोडीशी ग्रेव्हीवाली मटकीची भाजी बनवत आहे, सुकीवाली नाही. सुकीवाली मटकीच्या भाजीमध्ये मी फक्त कांदा टोमॅटो घालत असते आणि थोडंसं लसूण फोडलेलं आणि जिरं मोहरी, बाकी काही नाही. पण आज थोडीशी ग्रेव्हीवाली मटकी बनवत आहे, तर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण खोबऱ्याचं बारीक वाटण घालत आहे. 1-2 मिनटे कांदा आणि अद्रक छान परतला गेलेला आहे तेलामध्ये. आणि आता ह्या स्टेजला घालायचं आहे अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट. थोड्याशा मटकीच्या ग्रेव्हीसाठी एवढा मसाला मी घालत असते.
आता हा पण मसाला छान परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं चांगला परतायचा आहे, कारण खोबरं कच्चंच आहे, त्यामुळे आता तेलामध्ये छान भाजायचं आहे. 2 मिनिटे मसाला चांगला भाजल्यानंतर आता घालायचा आहे हळद, मीठ, मिरची पावडर. हे बघा मी एकत्रच घेतलेला आहे. पुन्हा एकदा 1 मिनिट सगळा मसाला परतायचा आहे. चला आता ह्या स्टेजवरती मसाल्यामध्ये घालायची आहे मोड आलेली मटकी. बघा मोड आलेली मटकी. मी घरीच मटकी भिजायला ठेवलेली परवाच्या दिवशी, कारण हिला चांगले मोड आलेले आहेत आणि आज ह्याची भाजी बनवत आहे. आता फक्त 2 मिनिटासाठी मटकीवरती झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटे झालेली आहेत. आता मटकीला पाहूया. वा बाई वा वा वा, मटकी छान वाफरलेली आहे. 2 मिनिटे. आता पुन्हा मिक्स करायचं. काय खमंग वास येत आहे आत्ताच मटकीचा. आणि आत्ता मी मटकीमध्ये अर्धा ग्लास पाणी ओतत आहे, थोड्याशा ग्रेव्ही पुरतं. ठीक आहे, इतना पाणी ठीक आहे. चला आता पुन्हा एक 5-6 मिनिटं मटकी चांगली शिजवून घेते. तुम्हाला जर थोडीशी घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर याच्यामध्ये बारीक शेंगदाण्याचं कूट वाटून टाकायचं. याच्यामुळे काय होतं, ग्रेव्ही घट्ट पण होते आणि ग्रेव्हीला तरी पण येते. बारीक वाटून टाकायचं पण शेंगदाण्याचं कूट. चला आता एक 5-7 मिनिटं ग्रेव्ही चांगली उकळून घेते, म्हणजे मटकीची भाजी तयार होईल. आणि तयार झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर सोडायची. बस मटकीची भाजी तयार. एक 7 ते 8 मिनिटं झालं मटकीची भाजी चांगली शिजत आहे. मी तोपर्यंत मोठा बिचाना मशीनमध्ये धुवायला टाकलेला आहे. आता बघूयात मटकीची भाजी. वा भाई वा, वास तर खूप छान सुटलेला आहे. हे बघा आता मटकीच्या भाजीमध्ये घालायची आहे कोथिंबीर. माझ्याकडे आहे म्हणून मी घालते, नसेल तर नाही घातले तरी चालते. कढीपत्ता पण घालायचा फोडणीला. नाही आहे माझ्याकडं तर मी नाही घातला. छान खमंग वास सुटलेला आहे. आता चला मटकीची भाजी तयार आहे, स्वादिष्ट अशी. वा भाई वा. चला आता गॅस बंद करते आणि चपात्या करून घेते. अरे बापरे, आता दुसरं इनिंग पण चालू झालेलं आहे. स्वयंपाक बनवण्याची. आई चपाती बनवत आहे. हो ना. आणि इथं मटकीची भाजी बनवलेली आहे. बाबू गरम गरम बघा. मटकीची भाजी पण रेडी आहे. आता चपाती बनवत आहे, कारण की माझा मामा 3:30 वाजलेले आहेत बघा. आता येईल मामा, पटकन जेवण करून जाते इथे. असं तर विषय आहे. माझी बघ किती घाम सुटलाय. आता जेवण करतो की नाही काय माहित. घाम किती सुटलाय मोबाईलवर बोलून बोलून. काम नाही केला आईने. काम केलं रे. कपडे मशीन लावले 2 वेळेस. मशीनला लावले. माहितीये का, मशीन लावायचं काढायचं. बर हाँ, ये डायलॉग मैं भी मारूंगा, मुझ पे आने दो. आइए, स्वागत है आपका, वेलकम बैक. हाँ स्वयंपाक तयार आहे, खा लो खाना. मग आता जेवत नाही मला तर भूक नाही. थोडस खा, एक चपाती. काय सुद्धा नको. अरे असं कसं काय, तुला जेवायचं का? एक चपाती? अरे कधी खाल्ले, आता 4 वाजलेत. आमचं नवीन घर आवडलं का? छान आहे का शिरीष? छान आहे, मस्त आहे. हा तुमच्या भविष्यात तुम्हाला चांगलं येते. हा वरती बांधता येते ना. बांधता येते. 5 वर्षात सगळं रस्ता होता येते तर सगळंच होतं पूर्ण क्लिअर कर. हा आजूबाजूला सगळं आयटी पार्ट होत आहे, त्यामुळे चांगलं आहे. देखेंगे या वर्षी विचार राहायला जायचं. जाऊ का नको आम्ही राहायला? जाऊ ना, कायच प्रॉब्लेम नाही. हा तिथलं पण भाडं येते 15. हा इकडचं भाडं येईल. मस्त चाललाय विचार बघ. आता तुमचं पेट्रोल खर्च जाईल त्यात, या जायचं सगळं. त्याला द्यायचं, त्याला 2-3 लाख खर्च रे फर्निचर कशाला? करायला. तिकडे जाईल, आता जाऊन राहील तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही कलर द्यावं लागेल ना. कलरला 2-3 लाख कशाला लागतात? बघू आता कलर द्यावं लागतंय. लाख रुपये फर्निचर लागतात. प्रॉब्लेम करावं लागेल. ते आता जाऊन टेम्पररी राहायचं तसं. चालेल बघू. हळूहळू करा. कैसा क्या होता है देखेंगे. आमचे पाहुणे काय जेवायला तयार नाही आहेत. मी एवढं बनवलं पण ते जेवण नाही करत आहे. क्या ही करे. मी आता पेपरमध्ये 4-5 चपात्या दिलेले आहेत आणि गुलाबजामुनच्या डब्यामध्ये मटकीची भाजी दिलेली आहे. खा लेंगे वो ट्रेन में, नहीं तो घर में जाके खाएंगे. क्या ही कर सकते हैं. शो योर बैग. आमचे पाहुणे आता चाललेले आहेत त्यांच्या घरी. हा व्यवस्थित जावा, नीट राहा, ठीक आहे. चला मी पण पार्किंग पर्यंत जाते सोडवायला भाच्याला. तू पण येतोय?
चलो लेट्स गो. आज हलकं ऊन पडलेलं आहे. 4 वाजलेत. हांजी फोंडूची गाडीवर होतं सोडवायला चेतकवर. हो भाई उन्हाळ्यात ये उन्हाळ्यात. ठीक आहे आरामात गाडी चालवा फोंडूची. काय बाटली की बळा पाण्याची बाटली. काय जावा. चलो बाय बाय. गए हमारे मेहमान उनके घर. हम हमारे घर जा रहे हैं. अरे उघड गदडा. हाँ मारा घर आहे. मुझे बोलता है एंट्री नाही आहे. 2 दिवस पाहुणे होते घरामध्ये तर छान वाटलं अक्षरशः. आणि इथे गेले तर आता घर एकदम मोकळं मोकळं झालेलं आहे आमचं. आणि आता व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.